नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज मी तुमच्यासोबत गावरान ठेचा ही रेसिपी शेअर करणार आहे। मी ह्या मिरच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतल्यात, आता भाजून घेईल। मिरच्या छान कमी गॅसवर भाजून घ्यायच्या। यात थोडं तेल घालून घेऊ। मिरच्या नरम होण्यासाठी याला झाकण ठेवून घेऊ। तेल घातल्यावर मिरच्या अंगावर उडून येतात, त्यामुळे झाकण ठेवून त्याला थोडंसं नरम झालं की काढून घ्यायचं। आता ठेच्यासाठी थोडेसे शेंगदाणे भाजून घेते। शेंगदाण्यामध्येच आपण ठेच्यासाठी निवडलेला लसूण घालायचा। हे छान परतून घ्यायचं। शेंगदाणे व लसूण छान भाजलाय, काढून घेऊ। भाजलेल्या मिरच्या, शेंगदाणे, लसूण व कोथिंबीर हे सर्व आता वाटून घ्यायचं। शेंगदाणे, मिरची, कोथिंबीर हे सर्व एकत्र घालायचं, त्यामध्ये मीठ घालायचं। आता हे वाटून घेऊ। थोडं ओबडधोबड वाटून घ्यायचं। तयार आहे आपला झणझणीत गावरान ठेचा। याची चव शेंगदाणे घातल्यामुळे खूप छान लागते। एकदा तुम्ही नक्की करून पहा। हा ठेचा भाकरीसोबत, पोळीसोबत खूप छान लागतो। एकदा नक्की करून पहा। बाजरी व ज्वारीच्या भाकरीवर ठेचा घेऊन त्यावर तेल घालून खूप भारी लागतो। एकदा नक्की करून खाऊन पहा।